फायनली आम्ही आता घरी पोहोचलो. जितक्या वेळेस मी माळावर गेले त्या वेळापेक्षा ह्या वेळेस मला माळावर जाऊन खूप छान वाटलं. आणि खरंच काय वातावरण, काय सुंदर नजारा होता तो. खरंच जितक्या वेळेस गेले मी तितक्यापेक्षा मला आज खूप छान वाटलं. खूप स्फूर्तीनं रील बनवल्या, व्हिडिओ काढले, झाडावर चढला लिंबाच्या, खूप मजा आली, छान केलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर खूप सुंदर वातावरण दिसायला इथलचं, एकदम छान. माझं फेवरेट ठिकाण आहे हे. तर यायला काही धडपड नाही, बेजारी नाही. मस्त गाडी काढली आपली लाल परी काढली. परीची की निघाले इकडं वरी. भारी दिसायला हां होय, माझं फेवरेट ठिकाण आहे हे. इथलचं मंदिर, हे वातावरण. इथं आलं की मला असं मनाला एकदम शांत वाटतं. एकदम नूर आज पहिल्यानं जात आहे माळावर आज पहिल्यानं जायलात ना तुम्ही मॅडम. तर आज आम्ही चाललोत माळावर. मला माळावर खूप फिरायला आवडते, त्यामुळं माझी फेवरेट प्लेस आहे रत्नेश्वरीचा माळ. तर एकदम ब्युटिफुल नेचर आहे तिथं. बात करते करते इसलिए हम रुके क्योंकि गाड़ी में कुछ आवाज आई. तो क्या आवाज आई इसके लिए देख रहे थे, हम सुन रहे थे. एक स्कूटर की आवाज आई. जरा एक मुखाला दिसायला. शब्बास, तो हायवे ड्रायव्हर आहे आमची परी. आता माळावर वरी नेते तर खाली नेते. नको मायावरी, आमचा अग्रवाल करू नको. माय बिचारे लेकराचं ते वाटवं केलं त्या बाईनं. वाईट झालं. एकुलते एक म्हातारपणाला सहारा लेकरू, ते कसं वाटत असेल त्यांच्या जीवाला. तर मित्रांनो, आज माळावर चाललात, त्यामुळं आज आम्हाला खूप सुंदर परिसर बघा वाटायला. आज 3 दिवस झालं मी माळावर. ह्याच्यामध्येच निघालो. बसू तिथं सावलीला झाडाखाली. जरा घरात गुदमरल्याने होते. बघ ही कशी करायची. तिला होईल काय की गाडी. सुंदर सुंदर माळ सुरू झाला. सुंदर माळ सुरू झाला. तर ह्याच्या आधी मी व्हिडिओ काढलेला, तर जरा सगळं वाळलं दिसत होतं. पण आता एकच पाऊस पडला तर कसं हिरवं छान दिसायला लागले. एकदम सुंदर. तर छान. एवढे नाहीत ना हिरवे झाले झाड. झालेत की तेवढी नाही म्हणजे बऱ्या पहिल्यापेक्षा तर खूपच छान आहे. हाय का नाही परी? बघा नव्हते फुटल्यासारखे आले. किती सुंदर माळाचा नजारा वाटतोय वरी जाताना. एकदम ब्युटिफुल असं, एकदम सुंदर. हे किती छान डोंगर, झाडी, एकदम सुंदर नजारा हा. एकदम ब्युटिफुल असं वातावरण इथलचं. किती सुंदर वाटते वरी जाताना. बघा म्हणजे असं धूपछाव व्हायले. ढगाळ वातावरण आहे आज. जास्त काही लोक दिसना तिकडं. काय बाई, हिला काय येड लागलंय की ते खालीच ढकलू द्यायचं म्हणाई. खाली ढकलून द्यायचं. थोडी घ्यायची माग. हे जरा ऊन इथं आल्यावर दिसायला. थोडी घे माग. होय वा का. परीला काय येड लागले की देऊ का ढकलून म्हणायची. ढकलूनच द्यायचं येड लागले. ढकलू द्यायचं येड. आता पाय करावं तुला. तर फायनली आम्ही पोहोचलात माळावर. आता नूर, वातावरण. चला उतरा खाली, उडी मारा. नूर चल बेबी. नूर आता फिरायला जाणार. डिंग डिंग. मॅक्सला पण आणलं असतं, पण मॅक्स खूपच परेशान करायला लागला इथं माळावर आलं की. त्यामुळं मॅक्सला काय आणलं नाही आम्ही. आता आम्ही चालात. हो,
मम्मी आता लॉक नाही करत. बर चालतंय. नूर बघ ना. त्याचा ब्युटिफुल नजारा. झाली. नूर सो हॅपी. कसं किती छान नेचर मध्ये आणलंय नूरला. चला आता खेळायला जाऊ आपण. हा फक्त काय खात बस. नूर आंटीला काय करायचं. इकडे चल माय. अय भमडा इकडे चल. मी अक्षर नूर! नाव आहे ही. बघ ना माझा आवाज तिकडे खुनकायलाय. इकडे नूर आहे चल. नूर. कुत्रे तिकडे लय आहे तर बरं हिला फाडते. हा तेच म्हणायली ना मी. ती जायचं तिच्या तिकडे. इकडे कुत्र्याचा हट्टामडा बघितलास मग येते वापस ती. चल माय इकडे चल. चल माय इकडे चल. नूर ये इकडे चल ग मग माझं भोंबड. बघा मायापासून काकूकडे चालले पण मायाकडे येईन. तुला नम नम देते. चल चल इकडे. नूर आमच्यापासून लांब लांब पळायली. आता तिला इथं आहे कुत्र्याचा हटांबळा. जर धरलं भरलं तर किती अवघड गोष्टी आहेत आहे का नाही. दरी मी आता वरच्या माळावर आले आकासोबत आणि मला वाटायली भीती जर आका आणि आम्ही आला दरीपाशी बघायला माया अग्रवाल व्हायचा. जरा लांबून लांबून पाय लाव. मायावर लक्ष ठेव का मायावर ओली ओली लक्ष ठेव. मी कुठं चालले काय करायले. नाही काय जरा फोटो काढीत काढीत पाय घसरला बिसरला तर जायच्या खालीच. अच्छा जी ऐसा है क्या. तर नमस्कार मित्रांनो. तर आपल्या इन्स्टा आय डीवर आज नाही कालच तर 66,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. तर तुमचे 66,000 फॉलोअर्सचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानते तुमचे सर्वांचे. असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. असंच सोबत राहा. चला आपल्याला 1 मिलियनपर्यंत प्रवास करायचा आहे. त्यामुळं तुम्ही असंच माझ्यासोबत काय करा. नमस्कार मित्रांनो. तर आपले 66,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत इन्स्टा आय डीवर. तर तुमचं प्रेम हे 66,000 माझे नसून हे 66,000 माझ्या इन्स्टा फॅमिलीचं प्रेम आहे. तर ते तुम्ही दाखवलं कंप्लीट. तर ह्याच्यात काही सवालच नाही. तर असंच प्रेम असंच आता हे 66,000वरचा प्रवास आपल्याला 1 लाखाकडे न्यायचा आहे. 1 लाखाहून 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन मग तुमची इच्छा जे असेल. तर त्यासाठी मी खूप छान कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. तर तुमचं असंच प्रेम माझ्यासोबत राहावं. असंच नेचरसोबत येऊन मी जुडून व्हिडिओ काढत राहीन तुमच्यासाठी. तर तुमचं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला. मी पण तुमचा प्रेमाचा आदर करून मी तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन. हे परळी रील स्टार सदैव तुमच्यासाठी असेच व्हिडिओ काढत राहीन. थँक्यू सो मच. नूरनं खूप लांब पळून चालली. तिकडे गेली ती लांब पळून. हो जसं जसं पुढं तिच्या मागं जसं जाईल तसंच ती पुढे चालली. मग आज असं बघा आता किती छान बसली इथं. लई छान बसली बघा. नूर किती लांब पळत आली. आम्ही तिकडं तितक्या लांब बसलेलो आणि ही इकडे एकटीच पळून आली. मी आली तितक्या लांब. मी जशी हिला घ्यायला पळत येईल इकडं पुढं तशी पुढे पळत चालली. बघा मुकडा किती मासूम दिसतंय. इनोसेंट आहे का नाही. वाटते का एवढी आगाव असेल म्हणून ही. नूरबाई आव लय आगाव आहे की. हाणू का हिला तुम्ही सांगा आता. हाणू का नको ती. पळायला लागले मी हिच्या मागं. ही पुढी मला दम आला पळू पळू होय. पण वातावरण खूप छान झाले. एकदम सुंदर एकदम बेस्ट. आणि अशा वातावरणामध्ये रील्स व्हिडिओ असं खूप छान वाटतात पण आणि दिसतात पण. काढायला छान वाटते. थकवा येत नाही. एकदम सुंदर हे मंगल कार्यालय आहे. रत्नेश्वरी मंगल कार्यालय म्हणतात त्याला. फायनली नूर तितक्या लांबून जाऊन आणली मी. आता ही इथं कमालच झाली हिची. की मी हाका मारायला ही तिकडंच पळत चालली अशी. मी इकडे असा दगड घेतला उचलून हातामध्ये. मग अशी आली माझ्याकडे अशी करत.
बघ पहिल्यांदाच आली ना माळावर तर त्यांनी सगळी जागा एक्सप्लोर करायली. होय होय माय पहिल्यानं चालली तू बोंबडी माझी. आम्हाला ना प्राण्यांची खूप माया आहे. मला एक कमेंट आली होती, तुमच्याकडं प्राणी किती आहेत? आमच्याकडं 2 प्राणी आहेत, एक मॅक्स आणि ही नूरला एक आता 30 तारखेला 1 महिना होते आमच्याकडं आणून, आणि मॅक्सला 3 वर्ष संपून पाण्यातले 2च आहेत पण आधी एक होते लव बर्ड्स होते. हां ते सोडून दिले, ते राहत म्हणजे नव्हते. त्यांचं म्हणजे थोडंसं अवघडच होतं, हवा वगैरे दमट वातावरण, त्यांना मोकळं फिरा वाटते म्हणून कशाला पिंजऱ्यात ठेवायचं. दिली सोडून आम्ही ते. आणि मांजर एक होती पण मी छोटे होते तेव्हा जाती, ती बी नाही आता. ती पण नाही आता. मला तर माणसापेक्षा प्राणीच आवडायला लागतात, आणि प्राण्यावरच माझा जास्त हे आहे की जीव म्हणा. मला प्राणी खूप माणसापेक्षा आवडतात. प्राणीच बरी. मनाला छान वाटते त्यांच्याजवळ बसून, त्यांच्यासोबत काही गोष्टी करून छान, म्हणजे असं खूप एकदम निखळ पवित्र त्यांच्यासोबत राहणं खूप छान वाटते. ह्या तिचे तोंड बघून निसर्गासारखं. कुणाला माया नाही येणार. ही आहे जितकी क्यूट. नूर फेस दाखव. ओ किती क्यूट आहे. नूरला बिस्किट, दूध, ते फूड वगैरे सगळं घेऊन आला तिला आतरायला, बसायला. तिचा एक बाळातनीसारखा पसारा आमच्यासोबत आहे. कशी लाकाली लुलू लुलू कलायली निसती. खरं सांगा, तुम्ही हो म्हणा अगर नाही म्हणा, तुम्हाला ती आवडत होती का नाही? आपल्याला काय देवाला मध्ये जायचं नाही. माळानं फिरायला, माळानं व्हिडिओ काढायला काही कमी मेहनत लागते भाई. आणि तुम्हाला काय लागतंय, एक असं बोट ठेवून लाईक करायला, शेअर करायला. एवढं बेजार होतात राव आम्ही. कंटेंट काढतात, परेशान होतात, रील बनवतात. कोणासाठी? तुमच्यासाठी तर चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. काय दरी, काय झाडं, काय नजारा, हाय का नाही एक नंबर. हां कुठं? त्याला फार्म हाऊस म्हणायचं. शेतातलं घर म्हणजे फार्म हाऊस. ते तिथं टाका ते शेतातलं घर म्हणजे फार्म हाऊस म्हणजे शेतातलं घर. ही आहे दरी, ही आहे तुम्ही. मग मी म्हणीन तुम्हाला शिया, मुझे धक्का क्यों दिया? मी म्हणेन मैंने नहीं धक्का दिया, फिर मैं गिरी कैसे अंदर? तुम खुद ही गिर गई. शाबास. पण मला एक सांगा मित्रांनो, तिला जर काही गोष्टी करायच्या होत्या तर तिनं तिच्या बेशक करायच्या. एक म्हाताऱ्या माणसाचा, एक म्हातारपणाचा, बुढापाचा सहारा तिनं नाही हे करायला पाहिजे होता. ते झालेली घटना खूप वाईट आहे, पण आपण काय करू शकत नाहीत. लोकांची सोचण्याची खूप पातळी खाली गेली. तर मित्रांनो, एक काकानं मला चॅलेंज दिले, मला ह्या लिंबावून असं चढून खाली उतरून इकडे इथपर्यंत येता येईल का? तर हे चॅलेंज मला नाही पडत मी. तर मला लिंबावर येऊन इथं उतरा येते का? तर बघू आपण. चला बघू कशी चढतीस बघू. चप्पल काढून ठेवते इथं, काटा मोडत बर का. तर मी अशा पद्धतीने खाली उतरते. मी आता अर्ध्यात आले, आता राहिले अर्ध. तर मी इथं अशी उडी मारित असते आणि डायरेक्ट शॉर्टकट मध्ये अशी चढत असते. चढा आता दमाने चढा, पण खाली भोदावानी पडू नका. तुम्ही बघा, चॅलेंज आहे असं. मी कधी हार मानत नाही कोण्या गोष्टीला. नाही मी हार कधी हारणार मानली नाही. आणि मी हार स्वीकार करीत नाही हारचा. आणि मी हारत पण नाही. हो, दॅट्स माय चॅलेंज. तर मी इथं येऊन अशी बसलेली आहे अशा पद्धतीनं, पण खाली बघितल्यास मला चक्कर येत आहे. तर आता ह्याच्या पुढे मी जाण्याची हिंमत नाहीये. आता उतर खाली, मग इकडून या खाली. तसंच हळूहळू पडचिन बरं तुझा म्हणे. इकडं काच आहे, उतरूच नको. इकडं मित्रांनो, नाही इलाजानं आता खाली उतरून इकडूनच यावं लागेल. हा, कारण काच इथं आहे काच आहेत, ते काच बाटल्या फोडलेले आहेत. हा, हे काय काच आहेत. पाय शिरले तर अवघड होईल. आता मला इथूनच खाली उतरावं लागतं काय. उतर आता दमानं उतर. तर आता मोप खाली उतरले, पण आता
इतक्याच्या खाली उतरायला मला येत नाही असं वाटतंय. दमानं उतर, माग माग जरा मी कसं काय देतात बसायचं. बाबा मी आता नाही बसून बसले, मला उतरा येईना या. कसं उतरू खाली? दमानं उतर, ती साडी आवर आधी, साडीत पाय अडकून निष्ठची. खरंच की आता मला वाटायलंय मी लय बसली आता. नाही नाही आता नाही बुडाला धर, नाही बसले. ह्या फाट्याला धर, कुण्या तेच आणि उतर दमानं बसा अशी खाली. त्या दुबळक्यात पाय दे तिकडं, कुण्या दुबळक्यात? ते महाग आहे ना दुबळक पाठी महाग. त्या दुबळक्यात मला आता येते का पाय देता? दमानं उतर ना. तर लय भानगड झाली मित्रांनो. आता येंगले तर खरं इथं वरी, थोडं दमानं, पण थोडं आता दमानं. दिमाग लगा के उतरना पड़ेगा मेरे को. दिमाग लाव, तो दिमाग ये लाव, दमानं अभी उतर. इधर आज बहुत ऊंचाई नहीं है, लेकिन अब बैठने भी नहीं आ रहा मुझे. मैं डर उतरले माईला चॅलेंज कधी कुणी घेऊ नये, घेतलं तर कम्प्लीट करू नये. माणसाचं काय खरं नाही, पडू बी शकताय. इज अ रिक्स. रिक्स है दमानं उतर. रिक्स है तो इसका है. अभी फिलहाल तो हम नीचे आ चुके हैं गाइज, तो थैंक यू. अभी मैं चॅलेंज जीत गई हूँ. तुम्हाला जायचं आहे का? इकडं खूप दरी आहे. आता खूप ऊन झाले. ऊन झाल्यामुळं काही व्हिडिओ वगैरे काढण्याची इच्छा नाही आमची. आणि थोडंसं ताण पण लागली, भूक पण लागली. तसं जेवायला आम्ही आणले, सोबत डबे वगैरे घेऊन आलात. आता थोडंसं जेवण करायचं आणि तिकडं वरती जाऊन रील काढायचा ह्यांचा विचार चालला आहे, आकाचा वगैरे. तर आम्ही वरी जाऊन रील वगैरे बनवणार आहोत. तर कोणतं जर गाणं एखादं चांगलं तुम्हाला सुचत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा की ह्या गाण्यावर रील बनवा म्हणून. तर लगेच ते गाणं बनवलं जाईल. तर पटकन कमेंट करा. चला, मी लय जणांचं ऐकलं होतं की ह्याच्यामध्ये नाही, लय मोठा साप होता म्हणे इथं. ह्याच्यात कुठं गेला असेल की? नाही, ते हमेशा दिसतंय म्हणा, कोणाला पण दिसतंय. देवाचं मंदिर आहे इथं, देवाचं काही असं व्यवस्था. हो, ते पण असू शकते. बघा इकडं आवाज कसला आले भारी, पाऊस बी आहे पाहिजे भारी. बघा इकडं पाऊस पडायलाय की. पाऊस तळ, नागापूरचं तळ, नागापूरचं. तिकडं नागापूरचं तळ दिसायलंय ना. दिसायले लांब दिसायले. हे आहे गुलमोहराचं झाड. किती सुंदर आणि लाल भडक फुलं आहेत. बघा तुम्ही, एकदम लाल भडक फुलं आहे. किती छान सुंदर ब्युटिफुल नजारा आहे. एकदम सुपर हिट. चल नूर इकडे चल. हो, मांडव्याची तयारी चालली. उद्या बहुतेक लग्न आहे, हळद असेल किंवा लग्न असेल. असं खूप सुंदर नेचर वाटते मला, त्यानंच इथे यायला आवडते. मोराचा आवाज आहे का? खूप छान वाटलं इथं माळावर येऊन. रील बनवल्या, व्हिडिओ काढले, ब्लॉग केले. एकदम छान. आज इतक्या दिवसाच्या नंतर आज खूप छान वाटलं. आणि घरात असं बोर झालतं, कोंडल्यासारखं झालतं, जरा गुदमरल्यासारखं झालतं. पण तर आलात आम्ही, मस्त वाटलं, छान एन्जॉय केला. आणि आता घरी चालला. चार्जिंग नाही मग
फायनली आम्ही आता घरी पोहोचलो. जितक्या वेळेस मी माळावर गेले त्या वेळापेक्षा ह्या वेळेस मला माळावर जाऊन खूप छान वाटलं. आणि खरंच काय वातावरण, काय सुंदर नजारा होता तो. खरंच जितक्या वेळेस गेले मी तितक्यापेक्षा मला आज खूप छान वाटलं. खूप स्फूर्तीनं रील बनवल्या, व्हिडिओ काढले, झाडावर चढला लिंबाच्या, खूप मजा आली, छान केलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.